हॅलो फ्रेंड्स, हाय एव्हरीवन. सर्व मराठी बांधवांना माझा मराठमोळा नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? सेलिब्रेट करताय ना? करायलाच पाहिजे, कारण आयुष्य सेलिब्रेट करण्यासाठीच तर आहे ना. तर मी आहे स्वामिनी शी सेलिब्रेट्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, गणपती येणार म्हटलं की आपल्या मनामध्ये अशीच एक हुरहुर दाटून येते. त्यात खूप सारा उत्साह असतो, गणेशाच्या आगमनाची आतुरता असते आणि मग 10 दिवस फुल जल्लोष. अहो, आपल्याच मनातच काय, त्या आसपासच्या वातावरणातही असाच बदल जाणवून येतो. आठवडाभरापूर्वी निश्चित पडले ठिकाणी गणपती येणार म्हटलं की वेगळ्याच ऊर्जेने भरून जातात. आपल्या मनातही गणेशासाठी खूप काही करायचा उत्साह असतो. परंतु सध्या कोरोनामुळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पूरस्थितीमुळे आपल्यावर जी संकटे ओढावली आहेत, त्यामध्ये मनातील सर्व काही करणं शक्य होईलच असे नाही. परंतु लक्षात ठेवा मंडळी, गणेश हा स्वतः विघ्नहर्ता आहे. तो आपल्यावरील संकटे दूर करायलाच येणार आहे. तेव्हा आपण आपल्या मनातील उत्साह कायम ठेवूयात आणि जल्लोषात गणेशाचं स्वागत करूयात. छान सजावट करूयात आणि सुंदर अशी गणेश मूर्ती घरी आणूयात. मंडळी, हे सर्व करत असताना आपल्या मनात भक्तिभाव तर असतोच, पण आपल्या घरी गणेश स्थापना शास्त्रोक्त मंत्रोच्चारासहित झाली, नंतर छानशी आरती झाली, तर आपलाही आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. मला या पूजेच्या माध्यमातून सर्वांच्या मनातील संदेश गणेशापर्यंत पोहोचवायचा आहे. मला माहिती आहे मंडळी, देवाशी बोलण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते, परंतु थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर तो आवाज नक्कीच देवापर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. तेव्हा प्रत्येक घराघरातून घुमू दे मंत्रांचा नाद, आरतीच्या टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक घरातून होऊन जाऊ दे गणेशाला अभिषेक. मग पाहूयाच आपण गणेश का नाही प्रसन्न होणार ते. चला तर मंडळी, आपण शास्त्रोक्त पद्धतीने गणेश स्थापना करूया आणि संपूर्ण जगावर आलेले संकट टळून जाऊ देत अशी गणेशाला प्रार्थना करूया. आता आपण पूजेसाठी करायची मांडणी पाहूयात. अशा प्रकारे 5 विड्याची पाने मांडायची आहे. गणेशासाठी चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याखाली स्वस्तिक काढावे व चौरंगावर देखील स्वस्तिक काढावे. इथे डाव्या बाजूला कलश व घंटा ठेवायची आहे व उजव्या बाजूला गणेश प्रतिमा आणि शंख ठेवायचा आहे. आता आपण गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजेला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. सर्वात प्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अथ आचम्य कृत्वा आचमन करायचं आहे. 3 वेळा पाणी डाव्या हातावरून उजव्या हातात घ्यायचं आहे. 3 वेळा प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा तामनात सोडायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः.
प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दक्षजाय नमः नारसिंहाय नमः च्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। दीर्घ श्वास घेऊन प्राणायाम करायचा आहे। ओम ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम। नंतर आपल्या डाव्या व उजव्या हाताने कानाला हात लावायचा आहे क्षमा मागितल्याप्रमाणे। श्रीमन्महागणाधिपतये नमः। आता इथूनच आपण आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करायचं आहे। तसेच घरात जे कोणी वडीलधारी असतील त्यांना नमस्कार करून परत या स्थानी येऊन बसायचं आहे। तसेच तुळशीला व घरातील देवांना नमस्कार करून यायचं आहे। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। निर्भीघनमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचन्द्रो गजाननाथ द्वादशैतानि नामानि यप्पडे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलाय तनोहरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहंसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रप्रशामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं कुर्वन् भानुब्रह्मा विष्णुमहेश्वरां सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धयेत्। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीवजयो भूतिर्ध्रुवामितिर्मतिर्मम। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरा देवादिशन्तनु सिद्धिं ब्रह्मेशानो जनार्दनः। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुनाज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये पराधि विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके हे शुभनाम संवत्सरे हे दक्षिणायने वर्षतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थायां तिथौ शुभवासरे हे शुभदिवस नक्षत्रे शुभस्थिते वर्तमाने चंद्रे शुभस्थिते श्री सूर्ये शुभस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु ग्रहेषु सस्तु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। आता आपण गणेश स्थापनेचा संकल्प करणार आहोत, तेव्हा 2 पळ्या पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे आणि मी सांगेल त्याप्रमाणे एक एक शब्द माझ्या मागे म्हणायचा आहे। प्रथम स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे। म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः श्रुती श्रुती स्मृती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रीत्यर्थं अस्माकं अस्माकं सकल कुटुंबानां सकलकुटुंबानां सपरिवाराणां सपरिवाराणां द्विपद द्विपद चतुष्पद चतुष्पद सहितानां सहितानां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थं समस्त समस्त मंगल मंगल अवाप्त्यर्थम अवाप्त्यर्थं समस्त समस्त अभ्युदयार्थ अभिदयार्थ च अभिष्टकामना च अभिष्टकामना सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितं पार्थिव पार्थिव सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक देवता देवता प्रीत्यर्थम प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार यथा मिलितोपचार द्रव्या द्रव्या पुरुषसूक्त पुरुषसूक्त पुराणोक्त पुराणोक्त मंत्रे मंत्रे प्राणप्रतिष्ठापन प्राणप्रतिष्ठापन पूर्वकम पूर्वकं ध्यानावाहनादि ध्यानावहनादि षोडशोपचार षोडशोपचार पूजनमहं पूजनम करिष्ये। करिष्ये। ताम्नाथ सोडायचा आहे आता आणि 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून ताम्नाथ सोडायचा आहे। तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं शरीर शुद्ध्यर्थ पुरुष सूक्त षड्न्यास कलश शंख घंटा पूजनं च करिष्ये। आता आपण गणेश स्मरण करून इतर देवतांचं पूजन करणार आहोत, म्हणजे पृथ्वी कलश घंटा शंख इत्यादी। तर आता आपण गणेशाचं स्मरण करायचं आहे।
गणानान्त्वा शौनको गृत्समतो गणपतिर्जगति गणपतिस्मरणे विनियोगः गणानान्त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपवस्त्रवस्त्रं ज्येष्ठराजं ब्रह्मणः ब्रह्मणस्पत् आनवन् शृण्वतुभिः सीदसादनं महागणपतये नमः। आता आपण जमिनीचं पूजन करणार आहोत। तेव्हा जमिनीवर पळीवर पाणी सोडायचं आहे। त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे। पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कुर्मा देवता संतुलं छन्दमासने विनियोगः पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुधृता त्वञ्च धारयवान् देवी पवित्रं कुरुजासनं ऐसिन्यासनं विधाय अपसर्पन्तु ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्नकर्तारस्य गच्छन्तु शिवात्मया अपकर्मन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेष्माश्रय भूमिर्दयिनं पूजा कर्म समारभे इति भूतोत्सादन कृत्वा अथ जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे। समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे इति पृथ्वीं कुर्मानंद देवताय नमः। नमस्कार करायचा जमिनीला। आता आपण कलश स्थापना करणार आहोत। कलशाखाली जे तांदूळ मांडलेले आहेत त्याला स्पर्श करायचा आहे। धान्यं देहि जयं देहि सर्वकामांश देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि। तसेच हात कलशाला लावायचा आहे। कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो तरुणांगेश सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थ दुरितक्षयकारकः। कलशामध्ये 2 पळ्या पाणी घालायचं आहे। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु कलशाय नमः जलं पूरयेत। कलशाच्या आतमध्ये हळद कुंकू अक्षदा घालायचे आहेत। फूल घालायचं आहे। सुट्ट पैशाचे नाणं सुपारी घालायची आहे। हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीज विभावसो अनंत पुण्यफलदं कुम्भेस्मिन् प्रक्षिपाम्यहं फलात् फलितं सर्वं त्रैलोक्यं सचिराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलस्य मनोरथः इति नारकाश्रीफलं समर्पयामि कलशाय नमः। आता कलशावर पूर्ण पात्र ठेवायचं आहे। पूर्ण पात्रं निधाय कलशाय नमः। आता कलशाला कुंकवाचे 5 पट्टे ओढायचे आहेत। प्रथम पूर्वेच्या बाजूला लावायचं आहे। पूर्वे ऋग्वेदाय नमः पश्चिमे यजुर्वेदाय नमः दक्षिणे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः कलशोर्मध्ये यपांपते वरुणाय नमः। वर नारळालाही लावायचं आहे। वर्णं पादहस्तंच यात संपतिमीश्वरम् आवाहयामि यज्ञेस्मिन् पूजनार्थ नमामि ते श्रीवरुणाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्रां कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि। कलशाला अक्षतानि फूल व्हायचं आहे। अक्षतां समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु माल्यादिनि सुगंधिनि मालत्यादिनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि श्रीवरुणाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु। आता कलशाला समोरील फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। चतुष्कोणमंडलं कुर्यात् यथा कालोद्भव फलं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि। 3 पळ्या पाणी तामणामध्ये सोडायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोद्वर्तनार्थे दिव्यचंदनं समर्पयामि व्यवहारिकान्दास्यं दक्षिणां समर्पयामि श्रीवरुणाय नमः। आता आपण शंख पूजन करणार आहोत। तेव्हा शंख तामणामध्ये घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर शंख नसेल तर त्याचं स्मरण केलं तरी चालेल। आता शंखाला 3 पळ्या पाणी घालायचं आहे। त्याच्यानंतर 3 पळ्या पंचामृत घालायचं आहे। शंखादो चंद्रदेवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विपेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत। त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे नमितं सर्वदेवस्य पाञ्चजन्य नमोऽस्तु ते इति शुद्धोदकस्नानं पंचामृतस्नानं समर्पयामि पुनश्च शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शंख आता स्वच्छ पुसून चौरंगावर विराजित करायचा आहे। शंख आता प्रस्थापित केलेला आहे। शंखाला आता गंध लावायचा आहे। सर्वात प्रथम
सुप्रतिष्ठितमस्तु चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनं पदा हरितनित्यलक्ष्मीर्वसते सर्वदा दिव्यचन्दनं समर्पयामि नानारत्नसमायुक्तं कार्तसर्वविभूषितमासनं देवदेवश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् आसनं समर्पयामि शङ्खाय नमः हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि अक्षतां समर्पयामि माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि नैवेद्य दाखवायचा आहे यथाकालोद्भव फलं निवेदयामि चतुष्कोणमण्डलं कुर्यात् नैवेद्यं निधाय प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणोपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि 3 पळ्या पाणी उजव्या तरुण तांबणात सोडायचं आहे उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोदवर्तनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि व्यवहारिकान्दास्यमान् दक्षिणां समर्पयामि शङ्खाय नमः ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्ख प्रचोदयात् शङ्खाय नमः सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि अक्षता व्हायच्या आहेत एकदा सुप्रतिष्ठितमस्तु आता आपण घंटीचं पूजन करणार आहोत तेव्हा घंटी तांबणात घ्यायची आहे तिला 3 पळ्या पाणी 3 पळ्या पंचामृत आणि पुन्हा एकदा शुद्ध पाणी घालायचं आहे आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवतावाहनलक्षणं घंटाय नमः सर्वोपचारार्थे स्नानीयं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नानं समर्पयामि पयोदधिकृतं च मधुश्रकप्रियास्मै पञ्चामृतमया देव स्नानार्थं प्रतिगृह्यतां पञ्चामृतस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नानन्तरेण पुनश्च शुद्ध उदकस्नानं समर्पयामि घंटाय नमः घंटास्थिते गरुडदेवताय नमः आता घंटीला स्वच्छ पुसून चौरंगावर विराजित करायचं आहे घंटास्थिते गरुडदेवताय नमः सुप्रतिष्ठितमस्तु स्थापनार्थे गंध अक्षता कुंकू लावायचा आहे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि घंटास्थिते गरुडदेवताय नमः अक्षतां समर्पयामि फूल व्हायचं आहे माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि नैवेद्यं निवेदयामि यथा कालोद्भव फलं निवेदयामि समोरील फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे यथा कालोद्भव फलं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणोपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि घंटास्थिते गरुडदेवताय नमः 3 पळ्या पाणी उजव्या तरुण तांबणात सोडायचं आहे उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोदवर्तनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि व्यवहारिकान्दास्यमान् दक्षिणां समर्पयामि आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवतावाहनलक्षणं इति घंटायै नमः सुप्रतिष्ठितमस्तु घंटानादं कुर्यात् सुप्रतिष्ठितमस्तु आता आपण गणेश पूजन करणार आहोत मूर्तिप्राण प्रतिष्ठापनेपूर्वी गणेशाला स्नान अभिषेक इत्यादी संस्कार करायचे आहेत परंतु आपली मूर्ती ही मातीची असल्यामुळे आपण हे संस्कार गणेश प्रतिमेवर किंवा सुपारीवर करणार आहोत तेव्हा गणेशाची प्रतिमा किंवा सुपारी तांबणात घ्यायची आहे आता श्री गणेशाला पळीभर पाणी घालायचं आहे श्री गणेशाय नमः स्नानीयं समर्पयामि आता पळीभर अर्घ्य घालायचं आहे अर्घ्य करत असताना पळीत पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल घालायचं आहे आणि ते अर्घ्य गणेशाला अर्पण करायचं आहे श्री गणेशाय नमः अर्घ्यं समर्पयामि आता 3 पळ्या पाणी घालायचं आहे गणपतीला केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णोर्वा स्मरणम् इति आचमनीयं समर्पयामि आचमनार्थे पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृत घालायचं आहे 5 पळ्या पयोदधिघृतं च मधुश्रकप्रियास्मै पंचामृतमया देव स्नानार्थं प्रतिगृह्यतां पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नानान्तरेण पुनश्च शुद्ध उदकस्नानं समर्पयामि आता गणेशाला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून पुन्हा त्याच तांबणात ठेवायचं आहे आता गणेशाला गंध लावायचा आहे चंदनस्य महत्पन्नं पवित्रं पापनाशनं अपदाहर्ते नित्यलक्ष्मीर्वसते सर्वदा दिव्यचंदनं समर्पयामि श्री गणेशाय नमः हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि
अक्षतां समर्पयामि. लाल फूल व्हायचं आहे. रक्तपुष्पं समर्पयामि. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां व पुष्पं समर्पयामि. पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं आहे. हुतशेष पंचामृत नैवेद्यं निवेदयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, प्राणोपानव्यान समनः. नैवेद्यं निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तामनात सोडायचं आहे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि. व्यवहारिकान्दास्यमान् दक्षिणां समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता वाहिलेले फूल आहे त्याचा वास घ्यायचा, कपाळी लावायचं व ते उत्तरेच्या बाजूला विसर्जित करायचं आहे. आता आपण गणेशाला अभिषेक करणार आहोत, तेव्हा पळी पळी पाणी किंवा पंचामृत गणेशाला व्हायचं आहे. हरि ओम. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीरो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तितरात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं पुरमुचार्य वर्णादिंस्तदनन्तरम् अनुस्वार परतरहार्धेन्दुलसितं तारेण रिद्धं नेतत्त्वमनस्वरूपं गकार पूर्वरूपं मकारो मध्यमरूपं अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरुक्तरूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणगर्षिः निचृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गंगणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणां मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देव जगत्कारणमश्रुतम् आविर्भूतं च सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय श्री विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. एतदथर्वशीर्षयोधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्बाध्यते स सर्वता सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति. सायं प्रातप्रयुञ्जानो अपापो भवति सर्वधात्रियानो पविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति. इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्यास्यति स पापीयान् भवति. सहस्रावर्तनात् यं यं काममधिते तं तमेन साधयेत. अनेन गणपतिं भिषिञ्चति स वाग्मी भवति. चतुर्थ्यामनक्ष्ण जपति स विद्यावान् भवति. इत्यर्थवर्णवाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति. यो दुर्वाङ्कुरैर्जयति स वैश्रवणोपभवति. यो लाजैर्जति स यशोवान् भवति. स मेधावान् भवति. मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति. यं साज्यसमिद्धिर्जयति स सर्वल्लभते. अष्टो ब्राह्मणान् सामग्रान् हरित्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासनिधो वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नमापात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति. य एवं वेद इत्युपनिषद. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम देवस्सत्त्वा सवितु प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णहस्ताभ्याम् अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रेयशसेनादय. ओम भूर्भुवस्वहामृताभिषेकस्तु शान्तिपुष्टितुष्टि चास्तु. श्रीसिद्धिविनायकाय नमः. श्रीमहाभिषेकस्नानं समर्पयामि. स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आता गणपतीला स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून चौरंगावर विराजित करायचं आहे. श्री गणेशाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. स्थापनार्थे गंधं समर्पयामि. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितमासनं देवदेवश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. सुप्रतिष्ठितमस्तु. अक्षता व्हायच्यात. परत एकदा हळद कुंकू अक्षता बोलवायचं आहे.
हरिद्रान् कुङ्कुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. फूल व्हायचं आहे. माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पुष्पं समर्पयामि. ओम गंगणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. गुळखाद्य नैवेद्यम निवेदयामि. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीला. गुळखाद्य नैवेद्यम निवेदयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, प्राणपानव्यान समनः. नैवेद्यम निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्यातून तांबणात सोडायचं आहे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. करोदवर्तनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि. व्यवहारिकान्दास्यमान् दक्षिणां समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता गणेशाचं ध्यान करायचं आहे आणि चाललेलं कर्म निर्विघ्नपणे पार पडावं अशी गणेशाजवळ प्रार्थना करायची आहे. हरि ओम. गणानन्त्वा गणपतिग्गो हवामहे. प्रियानन्त्वा प्रियपतिग्गो हवामहे. निधीनन्त्वा निधिपतिग्गो हवामहे. वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्. ओम गणपतये नमः. ध्यानमिदहनमानार्थे अक्षतां समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता आपण गणेशाची मूर्ती चौरंगावर ठेवणार आहोत. तत्पूर्वी ती जागा आपण शुद्ध करून घेणार आहोत. तेव्हा फुलाने पाणी शिंपडायचं आहे सर्वत्र. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडलिकाक्षं सभाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. आता गणेशाची मुख्य प्रतिमा किंवा गणेशाची मूर्ती ही त्या स्वस्तिक काढलेला आहे त्या ठिकाणी ठेवायची आहे. श्री गणेशाय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता आपण ज्या कलशाचं पूजन केलं त्यातील पाणी फुलाने गणेशाच्या अंगावर शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो विवाय स्मरेत पुंडलिकाक्षं सभाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. अस्य श्री प्राणप्रतिष्ठापन मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषयः ऋग्यजु समाथिर्वत् छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं हें शक्तिं क्रों कीलकम् अस्यां मृण्मय मूर्तो प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. आता आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. सर्वात प्रथम आपला उजव्या हाताने गणपतीच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे. मूर्तीच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे आणि डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवायचा आहे. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम वम शम सम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ओम आम हंस सोहम अस्यामूर्तो प्राण इह प्राणा. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम वम शम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्यामूर्तो जीव इह स्थित. ओम ह्रीं क्रोम अम यम रम लम वम शम सम हम ळम क्षम अहा. क्रोम ह्रीं हम हंस सोहम अस्यामूर्तो सर्वेन्द्रियाणि वाङ्मन चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायु पस्थानि हैवागत्य सुखं चिरं तिष्ठतु स्वाहा. ओम असुनिते पुनरस्मातु चक्षु पुनः प्राणमिहं नो देहि भोगम. जोक पश्येम सूर्यमुच्चरते मृते मुयान्न स्वस्ति. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः गुहात्रीणि निहिता नेगयन्ति तुर्यवाचो मनुष्य वदन्ति. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थ 15 प्राण प्रवृत्तिं करिष्ये. आता उजव्या हाताने पळीभर पाणी तांबणात सोडायचं आहे आणि आता ओंकार गुंजन करायचा आहे. दीर्घ श्वास घेऊन 15 वेळा ओंकार उच्चार करायचा आहे. रक्तांभोजदिस्तपौतोलस्सदरुण सरोजाधिरुडाकराब्जे पाशं कोदण्डमिक्षुद्भवमतगुणमप्यङ्कुशपञ्चबाणान् बिभ्राणासुर्कपालं त्रिणयनलसितापि न वृक्षोरुहाड्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिपराण. आता दुर्वेनं देवाच्या डोळ्यांना तूप लावायचं आहे. तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदः शतं जीवेत शरदः शतं मा इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मीलनं कृत्वा. तदनंतर गणपतीला गंध अक्षता हळद कुंकू फूल व्हायचं आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रान् कुंकुम च समर्पयामि. सिद्धिविनायकाय नमः. स्थापित धूपमग्रापयामि. स्थापित दीपं दर्शयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यं निवेदयामि.
शर्करा खाद्य नैवेद्य दाखवायचा आहे. साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. चतुष्कोण मंडलम कुर्यात. शर्करा खाद्य नैवेद्यम निवेदयामि. प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः. प्राणोपान व्यान समनः नैवेद्यम निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून ताम्हात सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामि. हस्तप्रक्षालम समर्पयामि. मुखप्रक्षालम समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे. आता गणपती पुढे जे 5 विडे मांडलेले आहेत त्या प्रत्येक विड्यावर एक सुट्ट पैशाचं नाणं ठेवायचं आहे आणि पळीभर पाणी सोडायचं आहे. मुखवासार्थे विडाफुगी फलतांबूलम सुवर्णिष्क्रिय दक्षिणाम समर्पयामि. पळीभर पाणी सोडायचं आहे विड्यांवर. मुखवासार्थे विडाफुगी फलतांबूलम सुवर्णिष्क्रिय दक्षिणाम समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. विडाफुगी फलतांबूलम समर्पयामि. ध्यानम एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यानामि. ओं सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिगो विश्वतो वृत्वात्य तिष्ठदशाङ्गुलम्. आवाहयामि विघ्नेश सुरराज जितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक. श्री सिद्धिविनायकाय नमः. अक्षत व्हायचे आहेत. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. ओम पुरुष एवेद सर्वं यद्भूतं यस्य भाव्यमुतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. नानारत्नसमायुक्तं कार्तस्रविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. परत एकदा देवाला अक्षत व्हायचे आहेत. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता देवाच्या पायावर फुलाने पाणी शिंपडायचं आहे. ओम एतावानस्य महिमातोज्जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं देवी. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. भक्तां समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते. श्री सिद्धिविनायकाय नमः. पाद्यं समर्पयामि. आता गंधाक्षत फूल मिश्रित पाणी देवाच्या अंगावर शिंपडायचं आहे. पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहे आणि ते पाणी त्याच फुलाने गणपतीच्या अंगावर शिंपडायचं आहे. ओम त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादोस्येहा भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत् सा शनानशनेयभि. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार्य. अर्घ्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. आता मूर्तीवर दुर्वेनं पाणी शिंपडायचं आहे. ओम तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिषत पश्चात् भूमिमधो पुरः. कर्पूरवासितं वारिवन्दाकिन्या समाहृतम् आचमितां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः. श्री सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामि. परत एकदा फुलानं पाणी शिंपडायचं आहे मूर्तीवर. यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतनवत वसंतो अस्यासिदाजमग्रीष्मैदम शरद्धवी गंगादि सर्व तीर्थेभ्यो मया प्रार्थनया ऋतं तायमेतत् सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामि. आता देवावर दूध शिंपडायचं आहे आणि परत एकदा स्वच्छ पाणी घालायचं आहे. परत फुलानं दूध शिंपडायचं आहे. पंचामृते स्नानं करिष्ये. ओम आपायस्य समेतु ते विश्वधातो सोमतृष्णं भवावाजस्य संगते कामधेनो समुद्भूतं देवशीर्पितृदीप्तं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. पयस्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत एकदा. आता देवाला फुलाने दही लावायचं आहे आणि परत एकदा पाणी शिंपडायचं आहे. पायाला दही लावलं तरी चालेल. ओम दधिक्राष्णो अकारिशं जिष्णो रथश्वस्य वाजिनः सुरभीनो मुखा करत प्रणम आयुषं तारिशत चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधि. स्नानार्थं ते प्रयच्छामि. ग्रहाण गणनायक. श्री सिद्धिविनायकाय नमः. दधि स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि. परत एकदा अक्षता व्हायच्या आहेत. आता देवाला परत फुलाने तूप लावायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाणी शिंपडायचं आहे. जसं दही लावलं त्याप्रमाणे तूप लावायचं आहे फुलाने.
ओम घृतं मिमिक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतं वस्य धाम अनुष्वधमा वहमादयस्व स्वाहा कृतं वृषभवक्षि हव्यम आज्यं सुराणामाहारम् आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः। घृतस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता व्हायच्या आहेत। आता फुलाने देवाला मध लावायचा आहे। मधु वाता ऋतायुतो मधु क्षरन्ति सिंधवामार्धभिनं संतोषवधी मधु नक्तमुतोषसी मधु पतार्तिवम्रज मधुदेवरस्तु तपिता मधुमानो वनस्पतिर्धुमा अस्तु सूर्य माध्विगर्वो भवन्तु नः सर्वौषधे समुत्पन्नं पीयूष मधुरं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत श्रीसिद्धिविनायकाय नमः। मधुस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि। परत एकदा शुद्ध पाणी घालायचं आहे गणेशाला। सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि आणि अक्षता व्हायच्या आहेत। आता परत देवाला साखर लावायची आहे आणि शुद्ध पाणी शिंपडायचं आहे। ओम स्वादुपवस्व दिव्याय जन्मने स्वादुरिंद्रियाय सुहवितुमाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाम् अदाभ्य इक्षुदण्ड समुद्भूतं दिव्य शर्कराय हृयम् स्नापयामि महाभक्त्या प्रीतो भव शिवात्मज श्रीसिद्धिविनायकाय नमः। शर्करा स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतां समर्पयामि। अक्षता व्हायच्या आहेत। आता देवाला गंध मिश्रित पाणी शिंपडायचं आहे। पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गंध मिसळायचा आहे आणि ते पाणी गणेशाला अर्पण करायचं आहे। ओम गंधद्वारं दुरादर्शं नित्यपुष्टां करीश्रीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं कर्पूरेला समायुक्तं सुगन्धद्रव्यसंयुक्तं गन्धोदकं गणाध्यक्षं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः। गन्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, श्रीसिद्धिविनायकाय नमः। गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि, श्रीसिद्धिविनायकाय नमः। गणेशाला एक फूल व्हायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत। हरिद्रान कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि, श्रीसिद्धिविनायकाय नमः। धूपं दीपं समर्पयामि, गणपतिर्देवताय नमः। धूपं दीपं समर्पयामि, वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमागरे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपं समर्पयामि, दीपं दर्शयामि। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं निवेदयामि। चतुष्कोणमण्डलं कुर्यात् तदुपरि नैवेद्यं निधाय प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे स्वाहा। 3 पळ्या पाणी उजव्या तरुण तामणात सोडायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालं समर्पयामि, मुखप्रक्षालं समर्पयामि, करोदवर्धनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि, श्रीसिद्धिविनायकाय नमः। मुखवासार्थे भुगिबलताम्बूलं सुवर्णमिश्रदक्षिणां समर्पयामि, सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। गणेशाला एक फूल व्हायचं आहे। अनेन पूर्वाराधनेन श्रीसिद्धिविनायक देवता प्रियतां नमः। आता श्री गणेशाला जानवं घालायचं आहे, यज्ञोपवीत घालायचं आहे। ओम तस्माद् यज्ञात् सर्वभूत संवृतं पृषदाज्यं पशूंस्तां चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये देव नमस्ते देवदेवेश नमस्ते त्रायिमां भगवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तर्यं गृहाण परमेश्वर। श्रीसिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि, यज्ञोपवित्रान्ते आचमनीयं समर्पयामि। पळीवर पाणी उजव्या तरुण तामणात सोडायचं आहे। श्री गणेशाय नमः। आता गणेशाला कापसाचे वस्त्र घालायचे आहे। ओम तदस्तु मित्रावरुणा तदग्ने शम्योरस्मिद्वतुशस्तम अशिमहि गाधमतुं प्रतिष्ठा नमो दिवे बृहते साधनाय श्रीसिद्धिविनायकाय नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। ओम तं यज्ञं बहिर्षि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारिकयश्च जे सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मायोपदिते तुभ्यं वाससि प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कर्पासवस्त्रं समर्पयामि। गणेशाला गंध लावायचा आहे। तस्माद् यज्ञात् सर्वभूत सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्मात् यजुस्तस्माद् जायत श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। गणपतीला अक्षता व्हायच्या आहेत। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर श्रीसिद्धिविनायकाय नमः। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। गणपतीला अष्टगंध किंवा शेंदूर लावायचा आहे। हरिद्रां स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यतां। हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकारं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यतां श्रीसिद्धिविनायकाय नमः।
तसेच हळद कुंकू लावायचं आहे. हरिद्रान कुंकुमादी सकल सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी. उदितारुण संकाशम सुगंधिभम श्रीमंत भूषणार्थाय सिंधुरम प्रतिगृह्यताम सिद्धिविनायकाय नमः. प्रत्येकदा अष्टगंध व्हायचा आहे. गुलाल बुक्का इत्यादी द्रव्य व्हायचं आहे. ओम अहिरिव भौगे पर्येति वाहुंजाया हेति परिवादमान हस्तघ्नौ विश्वाम वैवानी विद्वान पुमान पुमान संपरिपातु विश्वतः ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं. नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्यं गृहाण परमेश्वर श्री सिद्धिविनायकाय नमः. नाना परिमल द्रव्याणि समर्पयामी. गणेशाला फुल व्हायचं आहे. ओम तस्मात् अश्वा अजायन्त जेकेचो भयादतः गावो हजत निरे तस्मात् जाता अजावयः माल्यादिनी सुगन्धिनी मालत्यादिनी मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पुष्पं समर्पयामि. करवीरजातिकुसुमैर्शुभकले बकुलैर्शुभे शतपत्रेश्च कलारैश्च परमेश्वर श्री सिद्धिविनायकाय नमः. यथा कालद्भव पुष्पाणि समर्पयामि. आता यापुढे गणेशाची आपण अभंग पूजा करणार आहोत, तेव्हा गणेशाला फूल किंवा अक्षदा प्रत्येक नावानुसार व्हायचे आहेत. अथांग पूजा प्रारंभेत. गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि. विघ्नराजाय नमः. जानुनीं पूजयामि. आखुवाहनाय नमः. उरुं पूजयामि. हेरम्बाय नमः. कटिं पूजयामि. लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. स्थूलकर्णाय नमः. कण्ठं पूजयामि. स्कन्दाग्रजाय नमः. स्कन्दौ पूजयामि. पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. विघ्नहर्ते नमः. ललाटं पूजयामि. सर्वेश्वराय नमः. शिरं पूजयामि. गणाधिपाय नमः. सर्वांग पूजयामि. अथ पत्रपूजा. आता आपण विविध प्रकारच्या ज्या पत्रे आणलेल्या आहेत त्या एक एक नामाच्या उच्चारानंतर गणेशाला अर्पण करायच्या आहेत. सुमुखाय नमः. मालतीपत्रं समर्पयामि. गणाधिपाय नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि. उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. गजाननाय नमः. श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि. लंबोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि. हरसुनवे नमः. धतुरपत्रं समर्पयामि. गजकर्णकाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि. वक्रतुण्डाय नमः. शमीपत्रं समर्पयामि. गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि. एकदन्ताय नमः. बृहतिपत्रं समर्पयामि. विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि. कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि. गजदन्ताय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि. विघ्नराजाय नमः. विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि. बटवे नमः. दाडिमपत्रं समर्पयामि. सुराग्रजाय नमः. देवदारुपत्रं समर्पयामि. भालचन्द्राय नमः. मरुपत्रं समर्पयामि. हेरम्बाय नमः. अश्वत्थपत्रं समर्पयामि. चतुर्भुजाय नमः. जातिपत्रं समर्पयामि. विनायकाय नमः. केतकीपत्रं समर्पयामि. सर्वेश्वराय नमः. अगस्तिपत्रं समर्पयामि. आता गणेशाला उदबत्ती ओवाळायची आहे. आता श्री गणेशाला उदबत्ती ओवाळायची आहे. ओम यत् पुरुषं यत् दुःखति धावे कल्पयन् मुखं किमस्याकौ बाहुका उरुपावा उच्यते वनस्पतिरसो भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. धूपं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. आता दिवा ओवाळायचा आहे. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृताः उरु तदस्य यत् वैशप्पद्भ्यां शूद्रोऽजायत आज्यं च वर्ति संयुक्तं वह्निनां योजितं मया. दीपं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. श्री सिद्धिविनायकाय नमः. दीपं समर्पयामि. तसेच इतर देवतांनाही धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं आहे. वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. आज्यं च वाति संयुक्तं वह्निना योजिता मया. दीपं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो. श्री सिद्धिविनायकाय नमः. आता गणेशाला पंचखाद्य किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्य अजायत मुखादिन्द्रश्वाग्निश्व प्राणाद वायुर्जायत नैवेद्यं गृह्यता देव भक्तिमे हचलां कुरु इप्सितमे वरं देहि परत्रं च परां गतिं. शर्करा खड्ग खाद्यानि दधि क्षीरघृतानि च आहारं भक्ष्य भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थी नाना खाद्य नैवेद्यं समर्पयामि. 3 पळ्या पाणी उजळून तांबा सोडायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम दानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यामध्ये पानीयं समर्पयामि. आता गणेशाला नारळ अर्पण करायचा आहे. भोगीफल महादेव्यं नागवल्लीधरयुतं कर्पूरा समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां. पळीभर पाणी सोडायचं आहे नारळावर. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमविजयवाहसो अनंत पुण्यफलदं शांतिप्रयच्छमे. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे वीणा भोगीफल तांबूलं सुवर्णश्र दक्षिणां समर्पयामि.
आता आपण गणेशाला 21 दुर्वा अर्पण करणार आहोत. दुर्वा वाहताना 2-2 दुर्वा प्रत्येक नामाच्या उच्चारानंतर व्हायच्या आहेत. गंधाक्षत युक्त दुर्वा व्हायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी एक दुर्वा व्हायची आहे. गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. आखुवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि. आता सगळ्यात शेवटी एक दुर्वा व्हायची आहे. गणाधिपनमस्तेस्तु उमापुत्रघनाशनम एकदन्ते भवक्त्रवतु तथा मूषकवाहन विनायक केशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायका कुमारगुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नता दुर्वामेकां समर्पयामि. ओम श्रियोजातश्रिय आनिर्याय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसानाम् अमृतामयं भवन्ति सत्या समितामि तद्रौ. आता गणेशाला विविध वस्त्रे व अलंकार घालायचे आहेत. आता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. महानैवेद्यं निवेदयामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः प्राणोपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तामनात सोडायचं आहे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. करोदवर्तनार्थे दिव्यचंदनं समर्पयामि. व्यवहारिकान्दास्यं दक्षिणां समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता श्री गणेशाची आरती करून घ्यायची आहे. आता आपण उत्तर पूजा विधी करणार आहोत. हा विधी ज्या दिवशी आपण गणेश विसर्जन करतो त्या दिवशी करावयाचा असतोय. तेव्हा सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे आणि आचमन करायचं आहे. 3 पळ्या पाणी प्राशन करायचं आहे. चौथ्यांदा तामनात सोडायचं आहे. ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णोर्वा स्मरणम. श्री गणेशाला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे. हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मया प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पुष्पं समर्पयामि. श्री गणेशाय नमः. नैवेद्य दाखवायचा आहे. यथा कालोद्भव निवेदयामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणोपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि. नंतर आता गणेशाला अक्षता व्हायचा आहेत. गणेशासोबतच इतर देवतांनाही कलश घंटा शंख इत्यादींना अक्षता व्हायच्या आहेत. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांता त्रैलोक्यं मंगलम कुरु. आता गणेश प्रतिमा किंवा गणेश मूर्ती हलवली तरी चालेल. या ठिकाणी आपला उत्तर पूजा विधी संपन्न झालेला आहे. इति शुभम भवतु. श्री गणेशार्पणमस्तु. नमस्कार मंडळी, तुम्हाला आजची पूजा कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच गणपतीच्या दिवसात घरी रोज म्हणाव्याच्या आरत्या यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. मंडळी, तुम्ही पाहिलंच असेल, माझी गणेशाची मूर्ती ही साध्या मातीची मूर्ती आहे, परंतु सर्व अलंकारांनी सजवल्यानंतर व तिची मनोभावे पूजा केल्यानंतर मूर्ती किती सुरेख दिसत आहे ते. तेव्हा माझी सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही साध्या मातीचीच मूर्ती वापरा, जेणेकरून निसर्गाचे प्रदूषणही होणार नाही आणि मूर्तीची विटंबना देखील होणार नाही. आणि माझ्या पहिल्या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही जगभरातून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आपण आपले विविध सण साजरे करूया आणि आपली हिंदू संस्कृती जपूया. अँड डोंट फॉरगेट टू सेलिब्रेट युअर लाईफ. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.